पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मा परानन्द मीशमालन्दिवल्लभम्. ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. सुखी संतोषा न यावे दुःखी विषादा न भजावे. आणि लाभालाभ न धरावे मना माझी. भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करत आहे. शोकातून वर काढण्यासाठी, मोहातून वर काढण्यासाठी भगवान परमात्मा अर्जुनाला परमार्थाचा उपदेश करत आहे. आणि उपदेश करत असताना भगवान विचार करत आहे की कोणत्या प्रकारचा उपदेश केल्यानंतर अर्जुनाच्या ठिकाणचा जो मोह आहे, जो शोक आहे, तो नष्ट होईल. असा उपाय कोणता आहे, काय प्रयत्न केल्यावर हे होईल, त्याचा भगवान विचार करतात आणि वेगवेगळ्या दृष्टीने अर्जुनाला उपदेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वात अगोदर अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं की अशोचानन्व शोचस्त्वम. ज्यांच्यासाठी तू शोक करत आहे ते शोक करणं तुझं योग्य नाही. कारण पंडित लोक जे असतात, शहाणे लोक जे असतात, ते शोक करत नाही आणि तू शोक करत आहे, म्हणून तुझं शोक करणं योग्य नाही. त्यानंतर वेगवेगळ्या दृष्टीने अर्जुनाला समजावून सांगितलं. देहदृष्टीनेही सांगितलं की अर्जुना, भीष्माचार्य, द्रोणाचार्य यांचे जे शरीर आहे, त्या शरीराला तू जर भीष्माचार्य, द्रोणाचार्य म्हणत असशील, म्हणून त्यांना मारणार नाही असा निश्चय केला असेल, तर तू मारले नाही तरी सुद्धा ते मारणारच आहे, म्हणून तुला शोक करणं योग्य नाही. आत्मदृष्टीने सांगून पाहिलं की आत्मा हा कधीच मरत नाही. तू जर भीष्माचार्यांच्या आत्माला भीष्माचार्य म्हणत असशील तर आत्मा कधीच मरत नाही, त्याचा कशानेही नाश होत नाही, म्हणून तरीही तुला शोक करणं काय नाही, योग्य नाही तुझ्यासाठी. अशा अनेक दृष्टीने समजावून सांगितलं. परत स्वधर्माच्या भाषेत सांगितलं. स्वधर्माच्या दृष्टीने जरी पाहिलं तरी शोक करणं योग्य नाही. स्वधर्माच्या नियमानुसार युद्ध करणंच काय आहे, योग्य आहे, असंही अर्जुनाला समजावून सांगितलं. आणि तरीही अर्जुनाला कळालं नाही, अर्जुन समजला नाही. मग दुसरा मार्ग भगवंताने स्वीकार केला. भगवंताने मान अपमानाच्या दृष्टीने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, तू जर आज युद्ध केलं नाही, त्या ठिकाणाहून तू आज जर घरी पळून गेला, तर हे जे लोक आहेत ते सगळी तुझी निंदा करतील, तुझी अपकीर्ती जगामध्ये पसरेल. जी तुझी एवढी मोठी कीर्ती झालेली आहे ती कीर्ती तुझी नष्ट होईल आणि अपकीर्ती ही मनुष्याला चांगली नसते. अशा दृष्टीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परत भगवान सांगतायत, अतो वा प्राप्स्यसि स्वर्गम. तू जर युद्धामध्ये मेला तर तुला स्वर्ग मिळणार आहे. आणि
युद्ध न करता पळून गेला तर तुला ते स्वर्ग मिळणार नाही. युद्धामध्ये मेला तरी स्वर्ग आहे आणि युद्ध जिंकला तर पृथ्वीचं राज्य तू भोगशील, असं सांगून पाहिलं. आणि त्याच्याही नंतर भगवान आता अर्जुनाला उपदेश करतात, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम अवाप्स्यसि. सुख दुःखे समे कृत्वा, अर्जुना सुख आणि दुःख यांना समान मानून, लाभालाभ हो, लाभ होणं हानी होणं या दोन्हीलाही समान मानून, जया जयो विजय होणं किंवा पराजित होणं या दोन्हीलाही तू समान मान. ततो त्यानंतर युद्धाय युज्यस्व, युद्ध करण्यासाठी तयार हो. असं जर तू केलं तर नैवम पापम अवाप्स्यसि, एवं पापम न अवाप्स्यसि, तुला असं करण्याने पाप लागणार नाही. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. अर्जुना, सुखी संतोषा न यावे आणि दुःखी विषादा न भजावे. काय कर, सुखाचा प्रसंग आला तर मनुष्याने आनंद मानायचा नाही आणि दुःखी विषादानं भजावे. आणि दुःखाचा जर प्रसंग आला तर दुःख मानायचं नाही. सुख आणि दुःख यांना समान करायचंय. सुख आलं तरी सारखंच राहायचं, दुःख आलं तरी सुद्धा काय राहायचं, सारखं राहायचं. चित्त समाधानी राहिलं पाहिजे. प्रसंग कोणताही असो, कोणत्याही प्रसंगामध्ये मनुष्याचं चित्त समान पाहिजे, समान. चित्तामध्ये विक्षेप झाला नाही पाहिजे. सुखानेही विक्षेप नको आणि दुःखानेही चित्तामध्ये विक्षेप नको. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे. महात्म्याचं लक्षण सांगत असताना सुद्धा हेच सांगितलं. कोण महात्मा आहे, ज्याच्या ठिकाणी सुख आणि दुःख समान आहे. सुख आणि दुःखाला जो समान मानतो, सुख दुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. सुख दुःख समान, ज्या महात्म्याने सुख आणि दुःख समान मानलेले आहेत, सकळ जीवांचा कृपाळ, असा जो महात्मा आहे तोच संत पदाला योग्य आहे. सुख आणि दुःखाला जो समान मानतो, सुख जरी प्राप्त झालं तरी तो आनंदित होत नाही आणि दुःख प्राप्त झालं तरी तो दुःखी होत नाही, त्याला महात्मा म्हणावं, त्याला संत म्हणावं. प्रसंग कसाही असो, कोणत्याही प्रसंगामध्ये अंतःकरणाची स्थिती बिघडणार नाही, असा जो मनुष्य आहे तो संत आहे. तुम्ही पहा, आपले जे संत मंडळी झाले, प्रत्येकाच्या जीवनाकडे जर पाहिलं तर प्रत्येकाची परिस्थिती सारखी नव्हती. प्रत्येकाची परिस्थिती भिन्न भिन्न आहे. पण त्यांच्या अंतःकरणाची स्थिती जर पाहिली तर सगळ्या संतांचे अंतःकरण समान आहे. सुखदुःखापासून सगळे वेगळे आहे. ज्ञानोबारायांची स्थिती पहा. ज्ञानोबारायांचा काल, त्या काळामध्ये 20-22 वर्ष समाधी घेतली ज्ञानोबारायांनी. फार नाही काळ जगले. ज्ञानोबारायांनी लग्न सुद्धा केलं नाही. म्हणजे प्रपंचाचा जवळजवळ त्यांना संबंधच नव्हता. ज्ञानोबारायांची स्थिती आहे. ज्ञानोबारायांनी प्रपंचाचा संबंधच केला नाही. उपजताचे ज्ञानी हे वर्म जाणून, उपजतच ज्ञानी होते आणि लग्न सुद्धा केलं नाही, प्रपंचाचा संबंध केला नाही. त्यांच्याच विरोधात तुकोबारायांची स्थिती पहा. तुकोबारायांनी लग्न केलं, सर्व प्रपंच केला. निळोबारायांनी म्हटलेलं आहे, प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागिली. सर्व प्रपंचाची रचना भोगून त्यागली. प्रपंचाचा अगोदर तुकोबारायांनी भोग घेतला, प्रपंच केला अगोदर तुकोबारायांनी. 12 वर्षाचा असतानाच आई वडिलांनी लग्न करून दिलं. पहिली पत्नी होती रुक्मिणी. त्या रुक्मिणीला दमा होता. आता दमा असल्यामुळे परत मग आई वडिलांना वाटलं आता ही कुठपर्यंत साथ देणार आहे महाराजांना, म्हणून तुकाराम महाराजांचं दुसरं लग्न करून दिलं. पुण्याचे आपाजी गुळवे त्यांच्या मुलीसोबत, तिचं नाव जिजाबाई.
तिच्यासोबत तुकोबारायांचं दुसरं लग्न करून दिलं. 2 लग्न केले. थाटामाटात संसार सुरू झाला. मुलं होती. अगोदरच्या पत्नीला संताजी नावाचा मुलगा झाला होता. नंतरची जी पत्नी आहे तिला परत 3 पुत्र झाले. विठू, महादा आणि नारायण. असं थाटामाटात संसार तुकोबारायांचा होता. 12व्या वर्षी लग्न झाल्यापासून जवळजवळ 19व्या वर्षापर्यंत तुकोबारायांनी काय केला? संसार केला. फार संसार वाढवला तुकोबारायांनी. घरी जमीन होती, जमिनीत शेती केली तुकोबारायांनी. त्यानंतर जहागिरी चालवली. दुकान होतं, दुकान सुद्धा चालवलं. अगोदर लहान दुकान होतं, पानटपरी सारखं लहान दुकान अगोदर वडिलाचं. पण दुकानात जेव्हापासून तुकोबाराय बसले, दुकानदारी ही तुकोबारायांकडे आली, तेव्हा त्या लहान दुकानाचं एवढं मोठं दुकान केलं की आसपासच्या खेड्यामधले लोक माल भरण्यासाठी महाराजाकडे यायला लागले. एवढा मोठा प्रपंचाचा काय केला? विस्तार करून टाकला. त्या तुकोबारायांना सगळे तुकाराम महाराज सुद्धा म्हणत नव्हते, तुका शेठ म्हणत होते. एवढा मोठा प्रपंच वाढला. नंतर दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये सगळंच गेलं. मग इतका भयंकर दुष्काळ पडला, खायला सुद्धा काही मिळत नव्हतं. काही मिळत नव्हतं खायला. रस्त्यावर वाळलेले जे उंबरा आहे त्या उंबरावर जगायचं. कितीतरी दिवस उपाशी राहायचं, पाणी पिऊन झोपायचं, खायला मिळत नव्हतं. घरी भरपूर होतं, पण दुष्काळामध्ये सगळे लोक अन्नधान्य वाचून मरत आहे हे पाहून सगळंच काय करून टाकलं? वाटून दिलं. आपल्या घरचं जेवढं काय होतं तेवढं. स्वतःची पत्नी अन्न अन्न करता काय केली? मरून गेली. स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली. भयानक परिस्थिती झाली दुष्काळाची. जनावरं मरून गेली. पहिल्या पत्नीचा मुलगा संताजी, तो संताजी सुद्धा मरून गेला. ढोरगुरं मरून गेले. बिकट परिस्थिती झाली. आणि त्यानंतर तुकोबारायांना वैराग्य झालं. वैराग्य झाल्यानंतर सगळ्याच प्रपंचाचा त्याग केला आणि काय केला? परमार्थ केला. अशी तुकोबारायांची काय आहे? स्थिती आहे. इतका त्याग केला प्रपंचाचा. द्रव्याचा तो आम्ही धरितो विटा, पैशाला स्पर्श सुद्धा करायचा नाही, असं विरक्त जीवन तुकोबाराय जगली. ही तुकोबारायांची काय परिस्थिती आहे. त्यानंतर तुम्ही नाथ महाराजांची परिस्थिती पहा. ऐश्वर्य संपन्न संत म्हणजे नाथ महाराज. ऐश्वर्य संपन्न संत. किती ऐश्वर्य होतं नाथ महाराजाकडे. ब्राह्मण होते, वडिलोपार्जित काय होती? सगळी संपत्ती होती. फार ऐश्वर्य होतं. अशी कथा सांगतात नाथ महाराजांची एक. नाथ महाराज झोपलेले होते आणि झोपलेले असताना चोरी करण्यासाठी चोर आले. काय 7-8 चोर असतील, चोरी करण्यासाठी आले. त्या चोरांनी सगळं सोनं नाणं सगळं घरामधलं वाड्यातलं काय केलं? लुटलं. त्याचे मोठमोठे गठोडे बांधले सोन्या नाण्याचे, जे काही संपत्ती असेल तेवढी. आणि सगळ्यांनी काय केलं? सगळं धन लुटून नेलं. मोठले गठोडे बांधले. मग एक दुसऱ्याच्या डोक्यावर देत होता, दुसरा तिसऱ्याच्या डोक्यावर. सगळ्यांनी नेले. आणि शेवटचा मनुष्य राहिला, त्याला उचलत नव्हतं, तर ते नाथ महाराजांनी स्वतः उचलून दिलं जागेवर. आपल्या घरातलं नाथ महाराजांची काय आहे परिस्थिती आहे. फार श्रीमंत होते. नाथ महाराजांच्या घरी झाडून घेतलं तर केरामध्ये किलो किलो सोनं सापडत होतं. फार परिस्थिती श्रीमंत होती. कथा श्रवण करायला प्रवचनाला आलेले जे आहे, तर प्रवचनाला कोणत्या तरी निमित्ताने लोक यावे, कथेचं कीर्तनाचं कोणत्या तरी निमित्ताने लोकांनी श्रवण करावं, म्हणून नाथ महाराज डाळ गूळ साखर वाटत होते प्रवचनाला येणाऱ्या लोकांना. घेऊन जा घेऊन जा. फार श्रीमंती होती नाथ महाराजांची. अशी नाथ महाराजांची स्थिती आहे. तिन्ही संतांचा तुम्ही पहा, फार विरोधी आहे. ज्ञानोबारायांनी लग्नच केलं नाही. तुकोबारायांनी लग्न केलं, पण लग्न करून सुद्धा प्रपंचाचा काय केला? त्याग केला. प्रपंचाला कटाळले होते. कर्कशे संगती बहु उदंड फजिती, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी हे दुर्दशा जनामध्ये, असं म्हटलेलं आहे. आमची बायको देवा तू कर्कश दिली, खूप चांगलं झालं. का चांगलं झालं? घरी यावंच वाटत नाही.
घरी आलं का किरकिर 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 सुरू होती. मग मला डोंगरातच राहावं वाटतं, तिकडच भजन करावं वाटतं. बरे झाले देवा बाईला कर्कशा. अशी तुकोबारायांची स्थिती होती, विरक्त. तसे तीनही संत विरक्त होती, पण प्रपंचाचा साक्षात त्याग केलेला होता. आणि नाथ महाराजांनी सगळ्याच प्रपंचाचा काय केला? स्वीकार केला. सगळ्या प्रपंचाचा. नाथ महाराजांनी लग्नाच्या अगोदर प्रपंचाचा त्याग केला आणि जनार्दन स्वामीकडे राहून अध्ययन केलं, आणि नंतर लग्नाचा स्वीकार करून सगळा प्रपंच भोगला. आता दिवसचारी खेळी मिळी. तुकोबारायांनी अगोदर प्रपंच केला आणि लग्न केल्यावर प्रपंचाचा काय केला? त्याग केला. तीनही संतांची परिस्थिती फार भिन्न भिन्न आहे, पण अंतकरणाची जर स्थिती पाहिली तर सगळ्याची स्थिती समान आहे. सुख दुःखे समे कृत्वा. सगळ्यांची स्थिती समान आहे, सगळ्यांची स्थिती. ज्ञानोबारायांचा जर दृष्टांत पाहिला तर ज्ञानोबारायांची स्थिती सुद्धा कशी होती? सुख दुःखे समे कृत्वा. अंतकरणामध्ये सुखही नव्हतं आणि दुःखही नव्हतं, दोन्हीला समान मानत होती. दोन्हीला समान मानत होती. किती त्रास दिला ज्ञानोबारायांना. मांडे खाण्याची इच्छा झाली, मांडे. आणि मांडे भाजायला आता खापर लागतं. मग मुक्ताबाई गेली कुंभाराकडं, आम्हाला काय द्या? खापर द्या. माझ्या दादाला मांडे खाण्याची इच्छा झाली. कुंभार खापर द्यायला लागल्यानंतर खापर दिलं आणि मुक्ताबाई खापर घेऊन चालली. मग तो मध्ये आला, कोण? विसोबा. विसोबा खेचर, विसोबा ताटी. आणि सांगितलं, कुठं चालली? म्हणले, माझ्या दादाला मांडे खाण्याची इच्छा झाली आणि कुंभाराकडून खापर घेऊन चालले मांडे भाजण्यासाठी. दाखव म्हणे मला खापर. खापर हिसकावून घेतला हातातून, खापर खाली टाकलं, तुकडे तुकडे केले खापराचे आणि जा म्हटले, संन्यासाचे मुलं चांगलं चुंगलं खायला लागतं तुम्हाला, झाडाचा पाला खाऊन राहा. एवढं करून सुद्धा कुंभाराला सुद्धा ताकीद दिली, तुला सांगतो आजपासून जर यांना काही दिलं तर तुला आळंदीमध्ये राहता येणार नाही. इतकी भयानक परिस्थिती. मधुकरी जरी मागायला गेले, मधुकरी मागितले का मधुकरी खाली सांडून द्यायची, त्याच्यामध्ये माती मिसळायची. खाऊन सुद्धा नीट दिलं नाही या लोकांनी ज्ञानोबारायांना. इतकी परिस्थिती वाईट होती. आई वडील त्यांना देहांत प्रायश्चित्त करायला लावलं. लहान लहानच होते ज्ञानोबारांचे, कितीच मोठे होते. एवढे असताना सुद्धा आई वडिलांना देहांत प्रायश्चित घ्यायला लावलं. रात्रीच निघून गेले लहान लहान मुलांना सोडून. फार भयानक परिस्थिती होती. पण ज्ञानोबारायांचं अंतकरण सम होतं. ज्ञानोबारायांना त्याचा खेद नव्हता. निवृत्तीनाथ महाराज सम अंतकरण होतं. ज्यांनी आपल्याला त्रास दिला, ज्यांनी आपल्याला भाकर खाऊ दिली नाही नीट, त्यांच्याच उद्धारासाठी पुढे ज्ञानेश्वरी लिहिली. ही ज्ञानोबारायांची स्थिती आहे. तेच तुकोबार आहे. त्यांच्याकडे जरी गेलं तरी सुद्धा सुख दुःख समानच दिसणार. शिवाजी राजांनी एवढं मोठं धन आणलं देण्यासाठी, नाही घेतलं. धन पाहून त्यांच्या मनात आनंद नाही झाला. सुख दुःख समान आहे, सुख दुःख समान आहे. घरात खाण्यासाठी तुकडा नव्हता. जिजाबाई रोज ओरडत होती, पोराला घालायला कपडे नव्हते. जिजाबाईला एकच लुगडं होतं घालण्यासाठी, तरीही अंतकरणात दुःख वाटत नव्हतं. ही संतांच्या अंतकरणाची स्थिती आहे. नाथ महाराज आपल्या घरातलं सोनं लोक नेत आहेत हे पाहिलं तरी सुद्धा आपल्या हाताने त्यांना दिलं, दुःख वाटलं नाही. त्यांच्या अंतकरणाची काय आहे? परिस्थिती आहे. म्हणून सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा. ज्याच्या अंतकरणामध्ये सुख आणि दुःख काय झाले आहे? समान झालेले आहे, तो महात्मा आहे. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. कान्होबा पाठक नावाचे संत, कान्होबा पाठक नावाचे संत होते. त्यांच्याकडे काशीवरून एक ब्राह्मण आला. त्याला स्वप्नामध्ये दृष्टांत झाला, तुला ब्रह्मज्ञान पाहिजे असेल तर तुला कान्होबा पाठक नावाचे महाराष्ट्रामध्ये संत आहेत, त्यांच्याकडे तुला जावं लागेल. दृष्टांत झाल्याप्रमाणे आता देवानेच सांगितलं. निघाला तो ब्राह्मण, दरमदल करत आला आणि कान्होबा पाठकाच्या गावात आल्यानंतर गावातल्या लोकांना विचारलं, इथं कान्होबा पाठक नावाचे कोणी संत महात्मा राहतात का? त्यांनी सांगितलं, कान्हा पाठक आहे आमच्या गावामध्ये एक, चला म्हणे तुम्हाला घर दाखवतो. त्यांच्या घरी नेलं आणि लांबूनच दाखवलं. ते तिथं बसलेले जे आहे ते कोण आहे? कान्होबा पाठक आहे, कान्होबा पाठक. आता यांनी पाहिलं, कान्होबा पाठक दारामध्ये बसलेले होते.
त्यांचे 4-5 मुलं, ते कोणी खांद्यावर बसलेलं, कोणी मांडीवर बसलेलं, कोणी त्यांचे केस ओढतं आणि त्या मुलासोबत खेळत बसले, लहान मुलाला सांभाळत बसले. असं पाहिल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या मनात शंका आली, मी एवढा मोठा ब्राह्मण आहे, मला ब्रह्मज्ञानाची इच्छा झाली, भगवंताने प्रार्थना केली भगवंताला, तर भगवंताने मला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. काय? कान्होबा पाठकाकडे जा, त्यांचे चरण धरा, त्यांना लोटांगण घाला, ते तुम्हाला काय देईल? ब्रह्मज्ञान देईल, ब्रह्मज्ञान. आणि हा ब्रह्मज्ञान काय देणार आहे? ब्रह्मज्ञान देणारा विरक्त असावा लागतो. याच्या अंगावर 4-4 मुलं खेळत आहे, पण याचे केस ओढतं, लहान लेकराला तो सांभाळत आहे. ब्रह्मज्ञान देणारा कसा असतो? चिंतन करणारा व्यक्ती असतो. हे सगळ्या संसारामध्ये रमलेला आहे आणि हा काय मला ब्रह्मज्ञान देणार आहे? म्हणून पाहिलं. तर पाहिल्यानंतर त्यांच्या अंतःकरणामध्ये समजलं. कान्होबा पाटकांना लगेच समजलं, ब्रह्मज्ञानी महात्मा होते, भगवंताचे भक्त होते. समजलं की भगवंताने ब्रह्मज्ञानासाठी आपल्याकडे तर पाठवलं आहे, पण याच्या मनामध्ये काय झाला? विकल्प झाला की मी काय आहे? संसारी आहे, संसारामध्ये रमलो आहे. त्या कान्होबा पाठकांनी आपले मुलं उचलले आणि समोर आड होता, आडामध्ये टाकून दिले. 4च्या 4 मुलं उचलले आणि आडात टाकले. आडात टाकल्यानंतर पाहिलं तर ब्राह्मण परत धावत आला, हो महाराज, हो महाराज, असं काय करता तुम्ही? तुमच्या पोटचे मुलं हे तुम्ही आडामध्ये टाकू राहिले. कान्होबा पाटकाने सांगितलं, रे वा ब्राह्मण, म्हणजे मुलांना सांभाळत होतो तेव्हा सुद्धा तुझ्या मनात विकल्प आला, हा काय मला ज्ञान सांगणार आहे? आता विरक्तासारखा यांचा त्याग करू राहिलो तरी तू म्हणतो यांना काय मारून टाकता, तुम्हाला काय दया आहे की नाही? कसं राहायचं तरी कसं या ब्रह्मज्ञानी महात्म्यांनी? आणि मग त्यांच्याकडून त्यांना काय झालं? ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, ब्रह्मज्ञान. मुलं सांभाळत होते तरी सुद्धा काय नव्हतं? सुख नव्हतं. आणि मुलांना आडामध्ये टाकलं तरी सुद्धा अंतःकरणात काय झालं नाही? दुःख झालं नाही. दुःख याला म्हणतात सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे. कितीही सुखाचा प्रसंग आला तरी सुद्धा जो आनंदित होत नाही आणि दुःखाचा जरी प्रसंग आला तरी तो काय करत नाही? दुःख करत नाही. त्याला म्हणतात संत. आणि लाभालाभ न धरावे मना माझी. भगवान अर्जुनाला तेच सांगतात, असं तू सुखी प्रसंगावर सुखी होऊ नको आणि दुःखाच्या प्रसंगावर दुःख धारण करू नको. लाभालाभ न धरावे मना माझी. लाभ काय आहे आणि हानी काय आहे हे सुद्धा मनामध्ये धरायचं नाही. लाभ झाला तरी भगवंताच्या कृपेने चांगलंच झालं आहे, आणि नुकसान झालं तरी सुद्धा भगवंताच्या कृपेने काय झालं? चांगलंच झालं आहे आपलं, अशी मान्यता धरून चालायचं. येथ विजय पण होईल की सर्वथा देह जाईल, हे आधीच काही पुढील चिंतावे ना. अर्जुना, आता या युद्धामध्ये आपला विजय होईल की सर्वथा देह जाईल, की आपण या युद्धामध्ये मारले जाणार आहोत, हे आधीची काही पुढील चिंतावे ना. हे पुढचं जे होणार आहे त्याचा विचार करू नको. पुढचं जे होणार आहे त्याचा विचार करू नको. फक्त तुझं कर्तव्य एवढंच आहे, तू युद्ध कर. तो युद्धामध्ये जगला तरी चांगला आहे आणि मेला तरी चांगला आहे. आपण या उचिता स्वधर्मे राहटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. अर्जुना, कशी स्थिती असावी? आपल्यासाठी जो उचित आहे, जो स्वधर्म आहे, तो स्वधर्म करत असताना, त्या स्वधर्माचं आचरण करत असताना जे पावे ते निवांत साहोनी जावे. जे प्राप्त होईल ते निवांत समानचित्ताने काय करायचं? सहन करायचं. सुखाचा प्रसंग आला तरी सुद्धा फार आनंदित व्हायचं नाही, आणि दुःखाचा प्रसंग आला तरी सुद्धा काय करायचं नाही? दुःखी व्हायचं नाही. ऐशे मनी व्हावे तरी दोष न घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांतत्वा. अर्जुना, तू मनाची मान्यता जर अशी धारण केली, सुखामध्ये सुखी व्हायचं नाही आणि दुःखामध्ये दुःखी व्हायचं नाही. चित्ता समाधान सर्व काळ. समाधान ठेवायचं चित्त, सर्व काळ समाधान. कोणताही प्रसंग येऊ, चित्त काय पाहिजे आपलं? समाधानी पाहिजे, समाधानी. जसं तुकोबारायांचं चित्त होतं. एवढा मोठा दुष्काळ पडला तरी सुद्धा अंतःकरणाची स्थिती कशी आहे? समान. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन. बरं झालं देवा, चांगलं झालं. अशी अंतःकरणाची स्थिती जर ठेवली, सुखाच्या प्रसंगामध्ये सुखी व्हायचं नाही आणि दुःखाचा प्रसंग आला तर काय व्हायचं नाही? दुःखी व्हायचं नाही. आपल्याकडे म्हणच आहे, गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये.
अशी परिस्थिती असावी. ऐशा मने व्हावे अशी जर स्थिती झाली तरी दोष न घडावे स्वभावे. अर्जुना, तुझ्या ठिकाणी कोणताच दोष येणार नाही, तुला पाप लागणार नाही. म्हणून आता झुंजावे निभ्रांतत्वा. म्हणून संदेह रहित होऊन तो आता काय कर, युद्ध कर युद्ध. एषा ते भीता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्म बंधम प्रहास्यसि. अर्जुना, एषा सांख्ये हे अभिहिता, ते अभिहिता, हे सांख्ययोग नावाचं प्रकरण, ज्ञानयोग नावाचं प्रकरण मी तुला सांगितलं. आता इमाम बुद्धीही योगे शृणु, आता तू कर्मयोग नावाचं प्रकरण माझ्याकडून ऐक. या बुद्ध्या युक्त, ज्या बुद्धीने युक्त झाला असता पार्थ, हे अर्जुना, कर्मबंधम प्रहास्यसि, कर्माच्या बंधनाचा तू काय करशील, त्याग करशील. त्याग, त्याच्यातून तू मुक्त होऊन जाशील कर्माच्या बंधनातून. कर्माचा आपल्यावर बंधन असतं. मनुष्य परतंत्र कधीच नसतो. जो जो जीव म्हणून जन्माला आला तो परतंत्र होत नसतो, स्वतंत्र नसतो. तो कोणाच्या तरी काय असतो, अधीन असतो. नेहमी जीव परतंत्र असतो. आपल्यावर काही लोकांचे बंधन असतात, त्या बंधनात मनुष्याला जीवन जगावं लागतं. त्या बंधनापैकी अनेक बंधन आहेत. मायेचं बंधन आपल्यावर असतं, तिच्या बंधनात राहावं लागतं. इंद्रियाचं बंधन आहे आपल्यावर, विषयांचं बंधन आहे, फार बंधनात आपण राहतो. आणि सर्वात मोठं बंधन आहे ते कर्माचं. कर्माचं बंधन इतकं मोठं आहे, त्याच्यामधून सुटणं एवढं सोपं नाही. कर्माच्या बंधनातून आजपर्यंत कोणीच सुटलं नाही. फार विरळे मनुष्य आहे संत महात्म्यासारखे, त्यांनी त्या कर्माचं बंधन काय केलं, तोडून टाकलं. कर्माचं बंधन फार श्रेष्ठ आहे. दुःख देण्यासाठी ते तयार आहे कर्माचं बंधन. कर्म कोणालाच चुकत नाही, त्याला भोगावंच लागतं. भोगल्याशिवाय कर्म चुकत नाही, कोणीही असला तरी. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. मोठमोठ्याचे उदाहरण माऊलीने दिले. कर्मे श्रीराम वनवासा गेला. भगवान रामचंद्र साक्षात विष्णूचे अवतार, ईश्वर आहे, जगाचा ईश्वर, पण त्या ईश्वराला सुद्धा कर्म चुकलं नाही. कर्माने काय केलं, वनवासाला पाठवलं. वनवासाला नाही चुकलं. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मामुळे दशरथाला काय झाला, वियोग झाला. वियोग. अगोदर दशरथाला तर मुलंच नव्हते होत, एवढे दिवस लग्नाला झाले तरी मुलं होत नव्हते. त्यानंतर एक दिवस शिकारीसाठी वनामध्ये गेले आणि शिकार करत असताना दशरथाला शब्दभेदी बाण मारता येत होता. शब्दभेदी बाण म्हणजे ज्याला बाण मारायचा तो दिसला नाही डोळ्याला तरी हरकत नाही, फक्त आवाज आला, आवाजाच्या दिशेने बाण सोडायचा आणि बाण बरोबर त्या शिकाराला लागायचा. असा शब्दभेदी बाण दशरथाला मारता येत होता. दशरथ शिकारीला गेले असताना त्या ठिकाणी श्रावण बाळ होता, ब्राह्मणाचा मुलगा एक. श्रावण बाळ आला आणि आई वडिलाला तहान लागली होती म्हणून घागर घेऊन आला आणि त्या नदीच्या काठी बसला, घागर भरायला लागला. आता ते घागरीमध्ये पाणी जाण्याचा आवाज आला आणि दशरथाला वाटलं कोणतरी हरिण, काहीतरी पक्षी, पशु पक्षी काय झाले आता पाणी पिण्यासाठी आलेला आहे. त्या आवाजाच्या दिशेने दशरथाने काय केला, बाण सोडला. बाण सोडल्यानंतर आता शब्दभेदी बाण होता, तो बाण जाऊन कुठं लागला, श्रावण बाळाच्या हृदयामध्ये लागला. हृदयामध्ये लागल्यानंतर मोठ्याने आरडला आणि मग दशरथाच्या लक्षात आलं कोणत्या तरी मनुष्याला आपला काय लागला, बाण लागला. दशरथ धावत गेला, तिथं पाहिलं तर एक ब्राह्मणाचा मुलगा दिसतोय, हातामध्ये घागर आहे आणि खाली पडलेला आहे. त्याला पाहिलं, त्याचं मस्तक मांडीवर घेतलं, प्राण जाण्याची त्याची स्थिती आलेली आहे. आणि त्याने सांगितलं, दशरथाने विचारलं तू कोण आहे काय, त्याने सांगितलं माझं नाव श्रावण आहे, तीर्थयात्रेला चाललो, पलीकडे एका झाडाखाली माझे आई वडील ठेवलेले आहे, तहानेने व्याकुळ झाले, त्यांना पाणी नेण्यासाठी आलो होतो, मी आता मरायला आलेलो आहे, माझं फक्त एवढी इच्छा पूर्ण करा, आई वडिलाला काय करा, पाणी पाजा. असं सांगितल्याबरोबर त्याने प्राण सोडून दिला. आणि प्राण सोडल्यानंतर मग दशरथ राजाने घागर भरली आणि त्याच्या आई वडिलाकडे गेले. आता आई वडिलांनी विचार केला, एवढा वेळ झाला अजून काय येत नाही, अजून काय येत नाही. नंतर आले आणि आल्यानंतर पायाचा आवाज झाला. आई वडिलांनी सांगितलं, श्रावणा एवढा उशीर तुला का झाला, कशामुळे तुला एवढा उशीर झाला. दशरथ राजाला माहित होता आपण बोलू शकत नाही,
कारण बोललो तर यांना आवाज ओळख येईल, मग विचारपूस होईल माझा मुलगा कुठे आहे कुठे आहे. म्हणून दशरथ राजाने पाण्याची घागर फक्त काय केली, पुढे केली. पण त्यांच्या लक्षात आलं बोलत का नाही, म्हणले बोल मला तू बोल. दशरथ राजा पाणी देत होता, पण आई वडिलांनी सांगितलं तू बोलल्याशिवाय आम्ही पाणीच पिणार नाही. आणि मग नंतर दशरथाने सांगितलं मी अयोध्येचा राजा आहे, माझं नाव दशरथ आहे, तुम्हाला पाणी घेऊन आलो आहे. त्यांनी घागर खाली ठेवली, म्हणाले श्रावण कुठे गेला आमचा. मग दशरथाने सांगितलं शिकार करण्यासाठी मी आलो होतो, चुकून माझ्याकडून बाण लागला आणि तुमचा श्रावण काय झाला, गतप्राण झाला. गतप्राण. आंधळे होते ते, एकुलता एक मुलगा होता, तरुण होता, जगण्याचा आधार होता, प्रेम होतं त्याच्यावर, आणि तळतळले, त्यांचं अंतःकरण तळमळलं. तळमळल्या अंतःकरणाने त्यांनी पाणी न पिताच काय केला, शाप दिला. दशरथा, आम्हाला जसं मुलाच्या वियोगामध्ये प्राण सोडावा लागत आहे, तसंच तुला मुलाच्या वियोगामध्ये काय करावं लागेल, प्राण सोडावं लागेल, प्राण सोडावं लागेल. शाप देऊन टाकला. आणि दोघा जणांनी काय केला, आई वडिलांनी प्राणाचा त्याग केला. दशरथाने हा श्रावणच महिना. तर मग दशरथ हे मारीला तोची होता मास. मग दशरथ राजाने काय केलं, त्या आई वडिलाचा अंत्यसंस्कार केले नंतर. आणि हा श्रावण महिना त्या काळी होता. आणि त्यानंतर दशरथाच्या लक्षात आलं की आपल्याला शाप मिळालेला आहे की मुलाच्या योगामध्ये तुला काय करावं लागेल, मरण येणार आहे. दशरथाच्या समोर प्रश्न पडला, आता मी हसू का रडू, कारण मला मुलं नाही. ज्या अर्थी महात्म्याने शाप दिला मुलाच्या योगाने मरण आहे, त्या अर्थी मुलं होणार आहे. मुलगा होण्याचा आनंद मी मानू का मुलाच्या वियोगामध्ये मरावं लागेल याचं दुःख मानू, प्रश्न पडला दशरथ राजाला. आणि तेवढ्याच कर्माने काय झालं, मुलं झाले, 4 मुलं झाले, पण मरणाच्या वेळेला एक सुद्धा जवळ राहिला नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला, हे कर्माचं बंधन आहे. देवाचा बाप होता, पण वियोगामध्ये काय करावं लागलं, मरावं लागलं. कर्मे रावण क्षयो पावला, कर्मानेच रावणाचा काय झाला, नाश होऊन गेला. सीतादेवीचं अपहरण केलं, त्या अपहरणाच्या कर्मामुळे काय झाला, नाश झाला. आणि वियोग घडला सीतादेवी, सीतेला सुद्धा कर्मानेच काय झाला, वियोग झाला. वियोग. वासुकीच्या वनी सीता शोक करी, काहो अंतरले रघुनाथ दुरी, येऊनी गुंफे माझी दुष्टे केली चोरी, काहो मज आणले अवघड लंकापुरी. सांग ओ त्रिजटे सखी ऐशी मात, वनामध्ये अशोक वाटिकेमध्ये बसलेले असताना ती त्रिजटा नावाची राक्षसीन होती, सीतेला धीर देत होती. आणि सीता माता त्या त्रिजट राक्षसाला म्हणते, सांग ओ त्रिजटे सखी ऐशी मात, देईल का नेती भेटी रघुनाथ, मन होता वेळ झाले दुरी पंथ, राहू न शके प्राण माझा कुड्यात. आणि तिला विचारते, मी असं काय पाप केलं होतं की रघुनाथाचा काय झाला, अंतराय झाला. काय दुष्ट आचरण होते म्या केले, तीर्थव्रत होते कावनाचे भंगिले, गायी वत्सा पत्नी पुरुषा विघडिले, नकळे ओ संचित चरण अंतरले. सीतामाता म्हणते, मी कोणतं पाप केलं, कोणतं दुष्ट आचरण केलं. नकळे ओ संचित चरण अंतरले, गायी वत्सा पत्नी पुरुषा विघडिले, कोणत्या पत्नी पुरुषाचा मी वियोग केला का मागच्या जन्मात, गायीचा आणि वासराचा कधी वियोग केला का मागच्या जन्मात, विचारत आहे तिला. आणि शेवट सांगितलं, न कळे ओ संचित चरण अंतरले, काय आहे कसं झालं मला कळत नाही, पण हे संचितामुळे झालं. आणि रघुनाथाचा काय झाला, रामाचा अंतराय झाला. वियोग घडला सीतादेवी, कशाचा परिणाम आहे, कर्माचा परिणाम आहे. कर्माने कोणालाच सोडलं नाही. कर्माचं बंधन फार अवघड असतं. मनुष्याला एवढे जे दुःख भोगावं लागतात, सगळे दुःख कर्मामुळे भोगावे लागतात. गर्भवासाचं एवढं मोठं दुःख आहे, कर्मामुळेच आहे. कर्मामुळे जन्म घ्यावा लागतो. अगा कर्मी जे उरावे, तै तिही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. मागच्या जन्मामध्ये केलेलं कर्म शिल्लक आहे, आणि तेवढं कर्म भोगण्यासाठी काय करावं लागतं, परत जन्म घ्यावा लागतो. परत जन्म घेतल्यानंतर सुखदुःख भोगावं लागतं. त्यातले त्यात मनुष्याचा जर जन्म मिळाला तर मनुष्य जन्मामध्ये दुःख तर भोगावंच लागतं. पण मनुष्य जन्मामध्ये एवढं मोठं कर्म तयार होतं की त्या कर्माने हजारो जन्म आपल्याला घ्यावे लागतील, एवढं मोठं कर्म तयार होतं. मग परत ते कर्म फेडत 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 एका जन्मात 2 जन्मात
असं फेडत आला मनुष्य, ते कर्म फिटत सुद्धा नाही तोपर्यंत दुसरा मनुष्य जन्म येतो. दुसऱ्या मनुष्य जन्मामध्ये एवढं मोठं कर्म तयार होतं, परत पुढचे हजारो जन्म घ्यायला लावतं ते कर्म. परत मनुष्य फेडत फेडत येतो, परत एखादा मनुष्य जन्म आला, परत मोठं कर्म तयार होतं, परत ते कर्माचे पुढे बाजू साखळी चालू राहते. कर्माचं बंधन फार मोकार आहे, याच्यातून मनुष्याला सुटता येत नाही. म्हणून आणि याच्यातून सुटल्याशिवाय सुखाची प्राप्ती नाही. कर्माचं बंधन जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत सुख मिळत नाही. म्हणून भगवान अर्जुनाला सांगतात, मी आता तुला ते ज्ञान सांगतो की जे ज्ञान ऐकल्यानंतर जे ज्ञानाने तो आचरण केला असता, कर्मबंधम प्रहास्यसी, त्या कर्माच्या बंधनातून तो काय होशील, सुटून जाशील. जसा एखादा पक्षी पिंजऱ्यामध्ये कोंडलेला असतो आणि एखाद्या वेळेस जर दार उघडं राहिलं तो पक्षी जसा स्वच्छंद उडून जातो आणि मोकळ्या आकाशामध्ये पळतो, तसा तो या कर्मरूपी पिंजऱ्यातून काय होशील अर्जुना, सुटून जाशील. असा मार्ग मी तुला सांगतो. हे सांख्य स्थिती मुकळीत सांगितली तुझं येथ, आता बुद्धियोग निश्चित अवधारी पा. हे अर्जुना, या ठिकाणी मी तुला जो सांख्ययोग सांगितला आहे, ज्ञानयोग सांगितला आहे, सम्यक ख्यातम सांख्यम, चांगलं ज्ञान सांगितलेलं आहे, त्याला सांख्य म्हणतात. हे सांख्ययोग मी तुला आतापर्यंत मुकुळीत म्हणजे थोडक्यात सांगितलंय, संक्षेपाने सांगितलं. आता बुद्धियोग निश्चित अवधारी पा. तो आता कर्मयोग कसा असतो ते तू ऐक. जया बुद्धियुक्ता झाली या पार्था, कर्मबंध सर्वथा बांधून पवे. ज्या बुद्धीने तू युक्त झाला असता हे अर्जुना, तुला कोणत्याही प्रकारे कर्माचं बंधन लागणार नाही. त्या कर्माच्या बंधनातून तू मुक्त होऊन जाशील असं मी तुला सांगतो. जैसे वज्र कवच लिहिजे, मग शस्त्रांचा वर्षा ओसाईजे, परी जैतेशी उरीजे अचंबित. ज्याप्रमाणे अर्जुना युद्धाला जर एखादा गेला आणि वज्राचं कवच त्याने अंगावर धारण करून गेला तर काय होतं, शस्त्रांचा वर्षाव साईजे, कितीही शस्त्र येऊन त्याला लागली तरी सुद्धा त्याला काही फरक पडत नाही. का, वज्र कवच अंगावर घातलेलं आहे. शस्त्र त्या कवचापासूनच बाजूला जातात, अंगाला लागत नाही. मग जैतेशी उरीजे अचंबित, मग जशाच्या तसं विजय होऊन काय करतो मनुष्य, शिल्लक उरतो, त्याचा विजय होतो, अबाधित राहतो. नेहाभिक्रमनाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. इह अभिक्रमनाश न असती. या ठिकाणी अशी परिस्थिती आहे कर्मयोगात, त्या कर्मयोगाचा आरंभ जरी केला तरी त्या मनुष्याचा काय होत नाही, नाश होत नाही. प्रत्यवाय न विद्यते, याच्यामध्ये दोष घडत नाही. आणि अश्य धर्मस्य स्वल्पमापी अनुष्ठान, या धर्माचं थोडं अनुष्ठान जरी केलं तरी महतो भयात राहते, फार मोठ्या भयापासून आपलं काय होतं, रक्षण होतं. तैसे ऐहिक तरी न नशे, आणि मोक्ष तो उरला असे, जेथ पूर्वानुक्रम दिशे चोखाळत. अर्जुना, ऐहिक तरी न नशे, ज्याचं अनुष्ठान केले असता या ठिकाणी सुद्धा काय होत नाही, नाश होत नाही. या मनुष्य लोकामध्ये जे सुख आहे ते सर्व सुख आपल्याला ज्या धर्मामुळे प्राप्त होतं. आणि मोक्ष तो उरला असे, इथं तर सुख मिळणारच त्याला, पण परलोकामध्ये सुद्धा त्याला काय आहे, मोक्ष शिल्लक उरला आहे. जेथ पूर्वानुक्रम दिशे चोखाळत, ज्या ठिकाणी शुद्ध असा पूर्वीपासून चाललेला साधनाचा अनुक्रम दिसतो. मार्गाधारे राहतीजे, परी कर्म फळा न निरीक्षिजे, जैसा मंत्रज्ञ न बंधिजे भूतबाधा. मार्गाधारे राहतीजे, हा मार्ग कसा आहे, या मार्गाने फक्त चालत राहायचं, मार्गाच्या आधाराने चालत राहायचं, पण कर्म फळा न निरीक्षिजे, कर्माचं जे फल आहे त्या फलाकडे काय करायचं नाही, नजर ठेवायची नाही, फलाची दृष्टी ठेवायची नाही. असा हा मार्ग आहे, कर्मबंधनातून सुटण्याचा मार्ग आहे. कर्माच्या बंधनातून तो सुटू शकतो जो या मार्गाने चालतो. आणि चालत असताना त्याने काय करायचं नाही, फलाची आशा धरायची नाही. फल मिळो की न मिळो, आपण आपलं काय करायचं, कर्तव्य करत राहायचं, कर्तव्य, फळाची इच्छा करायची नाही. वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म आपलं कर्तव्य म्हणून करत राहायचं, फलाची इच्छा करायची नाही. काहीतरी आपल्याला फल मिळणार आहे म्हणून देवाचं नामस्मरण करायचं नाही, काहीतरी आपल्याला फल मिळणार आहे म्हणून पारायण कीर्तन भजन हे करायचं नाही. फक्त आपलं कर्तव्य आहे म्हणून करायचं. आपण वारकरी, आणि वारकऱ्याचं कर्तव्य आहे नामस्मरण करणं, भगवंताचं चिंतन करणं, कर्तव्य म्हणून फक्त करायचं, फलाची आशा धरायची नाही. कारण फलाची आशा मध्ये जर आली तर ते सगळं कर्माचं पुण्य काय होतं, नष्ट होऊन जातं. म्हणून
फळान निरक्षिजे, जैसा मंत्रज्ञ न बधिजे भूतबाधा. ज्याप्रमाणे भूतबाधा ही मनुष्याला होत असते, पण ज्याला मंत्राची माहिती आहे, मंत्राला जाणणारा जो पुरुष आहे, मांत्रिक जो आहे, त्या मनुष्याला कधी भूतबाधा होत नाही. कारण भूतबाधा ज्याने होते ते कर्म तो काय करत नाही, कधीच करत नाही, प्रतिबंध करून ठेवतो. त्या परी जे सुबुद्धी आपू झालिया निरवधी, हा असताची उपाधी आकळू न शके. त्याचप्रमाणे जे सुबुद्धी चांगल्या बुद्धीचे मनुष्य आपू झालिया निरवधी, अमर्याद अशा प्रकारे ती बुद्धी आपल्याला जेव्हा प्राप्त होते, बुद्धी प्राप्त झाली असता हा असताची उपाधी आकळू न शके. उपाधीमध्ये असताना सुद्धा मनुष्य काय होत नाही, आकळल्या जात नाही. कोणतीही उपाधी त्याच्या अंतकरणामध्ये काय होत नाही, स्पर्श करत नाही. हा असा योग आहे. जेथ न संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्म अति निष्कंप गुणत्रयादी लेप न लगती जेथ. ज्या ठिकाणी पुण्य पाप न संचरे, ज्या कर्माचा अनुष्ठान केला असता मनुष्याला पुण्यही लागत नाही आणि पापही लागत नाही. दोन्हीच्या बंधनातून मनुष्य काय होऊन जातो, मोकळा होऊन जातो, मोकळा होऊन जातो. पुण्याचंही त्याला बंधन नाही आणि पापाचंही बंधन नाही. जेवढं पाप घातक आहे तेवढं पुण्य सुद्धा काय आहे, घातक आहे, घातक. पाप मनुष्याला बंधनामध्ये टाकतं, पुण्य सुद्धा मनुष्याला बंधनामध्येच टाकत असतं. कारण ते कर्म आहे, कर्म. फरक एवढाच आहे, पाप म्हणजे लोखंडाच्या साखळीसारखं आहे आणि पुण्य हे सोन्याच्या साखळीसारखं आहे. पण साखळी लोखंडाची असली काय आणि सोन्याची असली काय, ती मनुष्याला काय करते, बंधनामध्येच टाकत असते. म्हणून जेवढं पाप घातक आहे तेवढंच पुण्य सुद्धा मनुष्याला घातक आहे, घातक आहे. कारण ते कर्म आहे आणि कर्म जर शिल्लक राहिलं तर मनुष्याला जन्म घ्यावा लागतो. मग ते पाप कर्म असो किंवा पुण्य कर्म असो. पापाचं कर्म शिल्लक राहिलं तर नीच योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो आणि पुण्याचं कर्म शिल्लक राहिलं तर स्वर्गाधिकामध्ये जाऊन काय करावं लागतं, त्याचा भोग घ्यावा लागतो, उत्तम जन्म घ्यावा लागतो. म्हणून जेथ न संचरे पुण्य पाप, जे कर्म केला असता मनुष्याला पुण्यही लागत नाही आणि पापही लागत नाही. जे सूक्ष्म अति निष्कंप, जे कर्म सूक्ष्म आहे, सूक्ष्म ते कळत नाही. तिसऱ्या अध्यायात म्हटलेलं आहे गहना कर्म नो गती. कर्माची गती काय आहे, फार सूक्ष्म आहे, फार सूक्ष्म. कर्म मनुष्याला सहजासहजी कळत नाही, फार सूक्ष्म आहे. पुण्य होती पापे आमुच्या मते. आपण पुण्य करायला गेलो तर त्या पुण्याने कधी कधी काय होतं, पाप होतं. कधी आपण पाप करायला गेलो तर त्या पापाचं रूपांतर कधी कधी काय होतं, पुण्यामध्ये होतं. कर्माची गती सूक्ष्म आहे, मनुष्याच्या बुद्धीला कळत नाही. निष्कंप, आणि जे कर्म कसं आहे, निष्कंप, निश्चळ आहे. जे केला असता मनुष्य आपल्या स्थितीतून डगमगत नाही. आणि गुणत्रयादी लेप न लगती जेथ, जे कर्म केला असता मनुष्याला गुणत्रयादी लेप न लगती, तिन्ही गुणाचा लेप लागत नाही. मनुष्याला सत्वगुण सुद्धा आकळू शकत नाही, त्याला रजगुण आकळू शकत नाही आणि त्याला तमगुण सुद्धा आकळू शकत नाही. असं जे कर्म आहे, स्वधर्माचं जे कर्म आहे, ते कर्म केला असता कोणत्याच गुणाच्या बंधनात तो सापडत नाही. तिन्ही गुण बंधनच करणार आहे. तमगुण जरी अंतःकरणामध्ये आला त्याने सुद्धा बंधन प्राप्त होतं. रजगुण अंतःकरणामध्ये आला त्याने सुद्धा बंधन प्राप्त होतं आणि सत्वगुण सुद्धा अंतःकरणामध्ये आला तरी सुद्धा मनुष्य बंधनात सापडतो, बंधनात. सत्वात संजायते ज्ञानम. फरक एवढाच, फक्त सत्वगुण ज्ञानाला उत्पन्न करतो, ज्ञानाच्या बंधनामध्ये तो बांधत असतो आणि रज तमगुण हे कर्माच्या बंधनामध्ये बांधतात. म्हणून तीनही गुण हे कर्मामध्ये बांधणारे आहे. म्हणून अर्जुनाला सांगत असताना भगवंताने सांगितलं तू गुणच रहित होय, तिन्ही गुणाहून काय होय, वेगळा होय. गुणत्रयादी लेप न लगती जेथ, जे कर्म केला असता कोणत्याही गुणाचा लेप लागत नाही. अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार भय. म्हणून अर्जुना ते पुण्यवशे, हा जो योग आहे कर्मयोग, ती बुद्धी जी आपल्याला प्राप्त होती ती कशाने होत असते, पुण्यवशे, पुण्याईने ते आपल्याला प्राप्त होती. ज्याच्याकडे पुण्य आहे त्यालाच अशी बुद्धी प्राप्त होती, निष्काम कर्म करणं. त्याच्याकडे पुण्य नाही, तो कर्म जरी करत असला तरी ते कर्म काय करत नाही, निष्काम करत नाही. सकाम कर्म मनुष्य करत असतो, निष्काम कर्म होण्यासाठी काय लागतं, पुण्य लागतं.
म्हणून अर्जुना ते पुण्यवशी जरी अल्पची हृदय बुद्धी प्रकाशी, ती बुद्धी हृदयामध्ये थोडी जरी प्रविष्ट झाली, त्या बुद्धीने थोडा जरी अंतःकरणामध्ये प्रवेश केला तरी सुद्धा आशेषही नाशे संसार भय, या संपूर्ण संसाराचं भयच काय होऊन जातं, नष्ट होऊन जातो. संसाराचं काय असतं, भय असतं. सर्प हा विखार पांढरा सापासारखा आहे हा संसार, म्हणून रुसलो संसारा. सर्प हा विखार पांढरा तुझशी अंतर्रे दातारा, याची दावेदारा निमित्त. हा जो संसार आहे तो संसार म्हणजे सर्पासारखा आहे, सर्पासारखा. सर्प जसा दंश करतो तसा हा संसार सुद्धा मनुष्याला दंश करतो. त्याचं विष आपल्या अंतःकरणामध्ये चढत असतं आणि त्याचं पर्यवसान म्हणजे तुझशी अंतर्रे दातारा, भगवंताचा आपल्याला काय होतो, अंतराय होतो. भगवंत अंतःकरणापासून दूर जातो निघून. हे संसाराचं फार मोठं भय आहे. ते भय आशेषही नाशे. संसार भय म्हणजे जन्म मरणाचं भय. प्रत्येक मनुष्याला मरणाचं काय असतं, भय असतं. लहान मनुष्य असो, तरुण असो किंवा म्हातारा असो, स्त्री असो, पुरुष असो, प्रत्येकाला या मरणाची काय असते, भीती असते, भीती. मरणाचं भय सुद्धा काय होऊन जातं, नष्ट होऊन जातं ते कर्म केला असता. म्हणून स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. म्हणून आपल्या स्वधर्माचा जर अनुष्ठान केलं तर ते स्वधर्माचं अनुष्ठान थोडं जरी केलं तरी सुद्धा ते पुण्यकारक आहे आणि सगळ्या प्रकारच्या कर्माच्या बंधनातून ते आपल्याला सोडवतं आणि त्याने संसाराचं भय काय होऊन जातं, नष्ट होऊन जातं. आज आपण 237 होईपर्यंत चिंतन केलं. उद्या पुढच्या वेळेचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुंडली